नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 28 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फिनलँड. तर आता फिनलँड देशाचे भारतीय राजदूत हेमंत कोटलवार असणार आहे. तर मित्रांनो, एक पॉईंट आहे की तो म्हणजे फिनलँड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्त झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यातील आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी. तमिळनाडू येथील कुंडलकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार हा झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रशिया. तमिळनाडू येथील कुंडलकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारत आणि रशिया देशांसोबत हा करार झालेला आहे. तर भारत आणि रशियाने तमिळनाडू राज्यातील कुंडलकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी हा करार केलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तमिळनाडूचा उल्लेख झाला तर आपण तमिळनाडूविषयी अधिक माहिती लक्षात घेऊया. स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. तर क्षेत्रफळ 1,30,060 चौरस किमी एवढे आहे. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. तर सर्वात मोठे शहर आहे चेन्नई आणि मदुराई. तर तमिळनाडूमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 32 आहे. तर भाषा ही तमिळ आहे. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहे MK स्टॅलिन आणि राज्यपाल आहे RN रवी. तर मित्रांनो, तमिळनाडू राष्ट्रीय उद्यान देखील आपण तमिळनाडूबद्दल बघून घेऊया. तर मदुमलाई राष्ट्रीय उद्यान, मथुक्की राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, गिंडी नॅशनल पार्क आणि मन्नार मरीन नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान तमिळनाडू या राज्यात आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय नौदलात सामील झालेली INS इन्फाळ ही युद्धनौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आलेली आहे? तर त्या प्रोजेक्टचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रोजेक्ट 15B. तर भारतीय नौदलात सामील झालेली INS इन्फाळ ही युद्धनौका प्रोजेक्ट 15B अंतर्गत निर्माण करण्यात आलेली आहे. तर भारतीय नौदलात INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई येथे करण्यात आलेले आहे. तर या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र देखील तैनात करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, नुकतेच अनावरण करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेची लांबी आहे 163 मीटर आणि वेग आहे सरासरी 30 सागरी मैल प्रति तास. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली INS इन्फाळ ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे. तर भारतीय नौदलातील सामील झालेली INS इन्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील तिसरी युद्धनौका आहे. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डायरेक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाने मानद डायरेक्टरेट पदवी ही प्रदान केलेली आहे. जपान देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डायरेक्टरेट पदवी ही प्रदान केलेली आहे. तर जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मानद डायरेक्टरेट पदवी मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी. पुणे येथील 50 वेळा राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रमेश बैस. तर मित्रांनो,
पुणे येथील 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे। तर पुणे या ठिकाणच्या 50व्या बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे। तर ठिकाण आहे पुणे, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, पदवी आणि डिप्लोमाधारक बेरोजगार युवकांना मासिक हप्ता देणारी युवा निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक। तर मित्रांनो, पदवी आणि डिप्लोमाधारक बेरोजगार युवकांना मासिक हप्ता देणारी युवा निधी योजना कर्नाटक राज्याने ही सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, कर्नाटकचा उल्लेख झाला तर आपण कर्नाटक विषयी देखील अधिक माहिती जाणून घेऊया। कर्नाटकचे क्षेत्रफळ आहे 1,91,791 चौरस किमी एवढे। राजधानी आहे बंगळुरू, तर सर्वात मोठे शहर देखील आहे बंगळुरू। तर कर्नाटकमधील जिल्ह्यांची संख्या ही 31 आहे। तर स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे। तर सध्याचे मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, तर राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत। तर राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया। अंशी राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बन्नरघाटा राष्ट्रीय उद्यान आणि कुंद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे सर्व कर्नाटक या राज्यात आहे। हा पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, कौटुंबिक मासिक उत्पादनाच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कर्नाटक। तर कर्नाटक राज्य कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे। तर 2023 या वर्षात कर्नाटक राज्याचे प्रति कौटुंबिक मासिक उत्पन्न देशात सर्वाधिक 35,411 रुपये एवढे आहे। तर देशात कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर नेक्स्ट चालू घडामोडी, 2024 हे वर्ष खालीलपैकी कोणाचे जन्मशताब्दी वर्ष आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मोहम्मद रफी। तर मोहम्मद रफी यांचे 2024 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्यालाच आपण BSE म्हणतो। तर या BSEच्या अध्यक्षपदी आता प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला आणि त्यांना हा नक्की फायदा होणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद।